माझ्या BA प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या आपल्या तासिकेमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण राज्याच्या उत्पत्तीचा जे विविध सिद्धांत आहेत त्यापैकी राज्याच्या उत्पत्तीचा दैवी सिद्धांत याबद्दल आपण माहिती पाहत होतो. तर राज्याची उत्पत्ती ही ईश्वरानं केलेली आहे असं मत मानणारा एक वर्ग आहे किंवा एक घटक आहे. मग हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम आणि इतर धर्मीयांनी आपापल्या धर्मग्रंथामध्ये राज्य हे ईश्वरानं निर्माण केले असून राजा हा ईश्वराचा प्रतिनिधी आहे आणि त्या ईश्वराच्या प्रतिनिधी म्हणून जो राजा इथं ईश्वरानं पाठवलेला आहे त्या राजाच्या आज्ञा सर्व प्रजेने पाळणे आवश्यक आहे. कारण त्या राजा ईश्वराचा प्रतिनिधी असल्यामुळे आणि जर आपण राजाच्या आज्ञा पाळल्या नाही तर ईश्वराचा अवमान होईल आणि म्हणून त्याच्या आज्ञा पाळणं महत्त्वाचं म्हटलेलं आहे. तर आपण पुढे जाऊन ख्रिश्चनाच्या न्यू टेस्टामेंटमध्ये लोकांना असा स्पष्ट आदेश दिलेला आहे की राजकीय सत्ता ही ईश्वरी इच्छा असते. त्यामुळे राजकीय सत्तेच्या आज्ञेचे जनतेने काटेकोर पालन केले पाहिजे. सर्व सत्ता ईश्वरी इच्छेने निर्माण झालेली असल्यामुळे या सत्तेची अवज्ञा करणे ही ईश्वराची अवज्ञा करण्यासारखी होईल आणि त्याचे परिणाम उपमर्द करणाऱ्यांना भोगावे लागतील असं ख्रिश्चनाच्या मते आहे. राजा हा ईश्वरी अंश आहे असा राजाला धार्मिक पाठिंबा वेगवेगळ्या ग्रंथातून दिलेला दिसतो. इजिप्त आणि जपानमध्ये राजाला सूर्यपुत्र मानले. चीनमध्ये राजाला स्वर्गपुत्र म्हणून ओळखले जात असे. भारतातील हिंदू राम आणि कृष्ण या राजांना दैवी अवतार मानतात. मुस्लिमांच्या दृष्टीने इस्लामिक राज्य म्हणजे पृथ्वी तलावरील अल्लाचे राज्य मानतात. अशा प्रकारे विविध धर्मांनी राज्य हे ईश्वर निर्मित असून राजा हा ईश्वराचा अंश आहे असे प्रतिपादन केल्याचे दिसून येते. याच आधारावर पुढे काही विचारवंतांनी राज्याच्या दैवी सिद्धांताचे समर्थन केलेले दिसून येते. त्यात डॉक्टर J.N. फिग्ज यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. इंग्लंडमधील 17व्या शतकातील राजा पहिला जेम्स याने द लॉ ऑफ फ्री मोनार्की या ग्रंथात राजाला त्याने ईश्वर म्हटले आहे आणि राजा व ईश्वर यांची योग्यता समान असल्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. काही राजे प्रजेचा छळ करतात याचे स्पष्टीकरण करताना दुष्ट राजा प्रजेच्या हातून घडलेल्या पापाची शिक्षा म्हणून ईश्वराने प्रजेला केलेला दंड असतो म्हणून प्रजेने ते सहन केले पाहिजे असे म्हटले होते. फ्रेंच धर्मगुरू बोसेट यांनी 14व्या लुईच्या अनियंत्रित सत्तेचे समर्थन करण्यासाठी राज्य ईश्वराने निर्माण केले आहे आणि पित्याचे जे स्थान कुटुंबात असते तेच स्थान राजाचे असते असे सांगितले. अशा पद्धतीने मध्ययुगापर्यंत राज्याच्या उत्पत्तीचा दैवी सिद्धांत ग्राह्य मानला जात होता. उपरोक्त वर्णनावरून दैवी सिद्धांताची तत्त्वे स्पष्ट करता येतात. सिद्धांतात राज्याची निर्मिती परमेश्वराने केली असे मानतो. राजा हा पृथ्वी तलावरील ईश्वराचा प्रतिनिधी आणि ईश्वरीय अंश आहे. परमेश्वराने राजाला राज्य करण्यासाठी पृथ्वीवर पाठवले आहे. त्यामुळे राजा हा सर्व सत्ताधीश, सार्वभौम व अनियंत्रित असतो. प्रजेने राजाच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. राजाला विरोध करणे म्हणजे अप्रत्यक्ष परमेश्वराला विरोध करणे होईल. असे पाप केल्याने राज्याची अधोगती होईल. राजा हा त्याच्या कृतीबद्दल प्रजेला जबाबदार नसून परमेश्वराला जबाबदार असतो. मित्रांनो, वारंवार राज्य राजा हे शब्द येत आहेत तेव्हा राजा हा राज्यावरील प्रतिनिधी आहे. राजा एक व्यक्ती असून राज्य ही एक संस्था आहे. या संस्थेवर राजा हा प्रतिनिधी म्हणून आलेला एक ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून ईश्वराने पाठवलेला तो प्रतिनिधी आहे.
17व्या शतकापासून राज्याच्या निर्मितीच्या दैवी सिद्धांताला सामाजिक कराराच्या सिद्धांतामुळे हादरे बसले. 17व्या शतकापर्यंत राज्याच्या उत्पत्तीचा दैवी सिद्धांत हा ग्राह्य मानला जात होता, परंतु 17व्या शतकाच्या नंतर राज्याच्या उत्पत्तीचा सामाजिक करार सिद्धांत आल्यामुळे दैवी सिद्धांताला हादरे बसले. राज्य हे ईश्वर निर्मित नसून लोकांच्या इच्छेमधून निर्माण होत असते असा विश्वास पुढे आला. इंग्लंडमध्ये राजा व प्रजा यातील संघर्षामधून हळूहळू लोकशाही राज्याची कल्पना पुढे आली आणि राज्याच्या उत्पत्तीचा दैवी सिद्धांत मागे पडला. 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत दैवी सिद्धांताच्या भोवती असलेले धार्मिक अधिष्ठान नष्ट होत गेले आणि हळूहळू धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना अस्तित्वात आली. आधुनिक काळामध्ये राज्याच्या उत्पत्तीच्या दैवी सिद्धांतावर टीका केली जाते. राजा हा ईश्वराचा अंश आहे आणि राज्य हे ईश्वराचे निर्माण केलेले आहे. या विधानाला शास्त्रीय पुरावा नाही व सिद्धांतामध्ये ईश्वराच्या नावाने अनियंत्रित राज्यसत्तेचे केलेले समर्थन मानवी बुद्धीला पटण्यासारखे नाही. चार्ल्स डार्विन यांनी सिद्धांतावर टीका करून राज्याच्या निर्मितीचा उत्क्रांत तत्वाने झाली असून मानवी समाजाच्या विकासाबरोबर राज्याचाही विकसित झालेली ही भूमिका घेतली. जसा जसा मानवी समाजाचा विकास होत गेला तसा तसा राज्याचाही विकास होत गेला असं डार्विन यांनी म्हटलेलं आहे. हा सिद्धांत लोकशाही विरोधी जातो. राजाला विरोध करण्याचा जनतेला अधिकार नसल्यामुळे जुलमी राजवट निर्माण होऊन व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व राहत नाही. तसेच ही सिद्धांत धार्मिक आधारावर उभा असल्यामुळे आधुनिक काळातील धर्मनिरपेक्ष राज्याच्या विरोधात जाणारा आहे. याच प्रकारे या सिद्धांताचे दोष दाखविले जातात. या सिद्धांताचे मूल्यमापन करताना त्याची उपयुक्तता ही लक्षात घ्यावी लागते. अगदी प्राचीन काळामध्ये माणसे केवळ दैवी शक्तीलाच भीत असत. मानवी संघर्षावर नियंत्रण करण्यासाठी दैवी शक्तीच्या प्रतीकातून मानवी राजशक्ती पुढे मानवांना नमविण्यासाठी व त्यांच्यात शिस्त निर्माण करण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग झाला. राज्य पूर्वी अवस्थेतील अराजक परिस्थितीत नियंत्रण ठेवून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचे कार्य या सिद्धांताने केले. राजा ईश्वराचा अंश असल्यामुळे त्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. या शिकवणीतून लोकांना आज्ञा पालनाची सवय लागली. तसेच या सिद्धांताने राजसत्तेला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. राज्याच्या निर्मितीचा दैवी सिद्धांत आधुनिक काळामध्ये मान्य होण्यासारखे नसला तरी राजकीय सत्तेच्या प्राथमिक विकासात त्याने योगदान दिल्यामुळे त्याचे महत्त्व नाकारता येत नाही. आता मित्रांनो, आपण थोडंसं सारांशाकडे येऊया. राज्य निर्मितीचा दैवी सिद्धांत हा त्या काळामध्ये उपयोगी होता, कारण त्या काळामध्ये लोक म्हणजे अराजक परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांना कशाचीच भीती नव्हती. लोक आपल्या कर्तव्य किंवा एक मोकाटप्रमाणे वागत होते आणि या मोकाट वृत्तीला किंवा स्वच्छंदी वृत्तीला आळा घालण्यासाठी, आज्ञेचे पालन करण्यासाठी, एक लोकांना भीती दाखवण्यासाठी आणि त्यावेळेसचे लोक फक्त दैवावर भरोसा ठेवत होते किंवा आपल्या नशिबावर भरोसा ठेवत होते. आणि मग अशा दैवावर भरोसा ठेवणाऱ्या व्यक्तीला देवाची भीती घालून आज्ञेचं पालन करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. आणि या राज्याच्या उत्पत्तीच्या दैवी सिद्धांतात ईश्वराचा प्रतिनिधी राजाच्या आज्ञेचे पालन न करणे किंवा राजाच्या आज्ञेचे पालन न केल्यामुळे ईश्वराचे आज्ञेचे पालन न केल्यासारखे होईल. आपणास पाप लागेल, पुण्य प्राप्त करणं, पाप प्राप्त करणं, हे जे संकल्पना आहेत हे लोकांना भीती दाखवण्यासाठी करण्यात आलेल्या होत्या. आणि ही परिस्थिती त्या काळात योग्य होती. आपण मूल्यमापन करताना आजच्या काळामध्ये जर दैवी सिद्धांताचं मूल्यमापन केलं तर दैवी सिद्धांत हा प्रयोगाच्या आधारावर कुठंच टिकत नाही. कुठलाच त्याला पुरावा नाही. देव ही संकल्पना आहे, आपण त्याला वास्तवात पाहू शकत नाही. जर त्याला त्या देवाच्या नावाखाली तो जर राजा जनतेची पिळवणूक करत असेल, 16वा लुई कसा होता, भोगविलासी होता.
आणि त्याने स्वच्छंद वृत्तीवर आपलं आधिपत्य गाजवण्यासाठी त्यानं देवाच्या नावाखाली, ईश्वराच्या नावाखाली जनतेची पिळवणूक केली, लूट केली. असे अनेक राजे होऊन गेले की त्यांनी आपलं इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जनतेची पिळवणूक केली. पण आजच्या कंडिशनला हे विचार कालबाह्य जरी वाटत असले तर त्या काळामध्ये हे विचार योग्य होते. एक लोकांना सवय लागली, हे मान्यच करावे लागेल. यापुढील आपण जो सिद्धांत पाहणार आहोत तो पुढील तासामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.